नमस्कार मंडळी, शुभ सकाळ झाली सगळ्यांची जाबाने. बघा माझी नेमकीच आंघोळ झाली, डबकं सगळं आवरून बसली मी, आणि मम्मीचं पण नेमकीच आंघोळ झाली. मम्मीने आपण नंतर साडी नेसली. तर आज आहे बघा मम्मीचा वाढदिवस. मम्मा हॅपी बर्थडे मम्मा. मम्मा थँक्यू थँक्यू नाही मंडळी, थँक्यू. बघा आज मम्मीचा बर्थडे हे. मग टिकली नाही लावली आज मग. टिकली पडली. आले मी आंघोळी म्हणून तो व्हिडिओ चालू केला. मी आपण तेल नाही लावलं, कारण आरसा कांगवा तेल पप्पा सगळं संघ घेऊन गेले त्याच्या साईटवरती. काही नाही, तू कसं विचारशील आता डोकं. कांगवा असेल ना, कांगवा एकच कांगवा आहे बघ तिथं. ती पण का कांगवा आहे टिकली ती. आणि टिकली ना, आरसा नाही का तेल नाही. तेला नाही ठेवला, नारसा नाही ठेवला. निकळ पा युवराज कसा लोळायला आहे आपला. हे जांगळा बाकी बघता आंघोळ नाही केली करता का आंघोळ. आणि एवढ्या गरमीत पण मम्मीनं गरम पाणी ठेवून आंघोळ केली मस्त. मी आता पा ड्राम भरलाय नेमकंच, त्यामुळे थंड थंड पाण्यानं आंघोळ केली. टिकली आण ना. राहिलीच कशी टिकली. एक ठुती कुंकड धोंडा कुंकड. आता इतकी सगळी टिकलीच्या डब्यासाठी एवढा मोठा डब्बा केलाय मम्मीने. तर हरपून जातात त्या, पडत्यात कुठे. आणि हे जे आपण झाड लावलं काय म्हणली, डब्बीला बुंदा फोडी दे. आमच्या घरात बसल्या बसल्या काही फोडी करीत राहतो. आणि हे झाड लावलं तर मंडळी आपण तर मस्त या मातीमध्ये पण गवत उगायला छोटं छोटं. आणि कढीपत्ता पण चांगला शिल्लकसारखं वाटायला आहे ना. हा शिल्लकसारखं वाटायला आहे, मस्त दिसायला आहे कढीपत्ता आपला. फक्त काय करतात याच्यामध्ये एक साल्या लावतो उभं, मग तसं नाही एका साईडनं असं वाकलंय पलीकडे, ते साल्या लावावं लागेल त्याच्यात. हा मला त्याच्यात गुलाब पण लावायचं होतं मंडळी, पण एकाच कोणती पण दोन नसतेच जमत. त्याच्यामुळे गुलाबासाठी वेगळं झाड कापावं लागणार आहे. मग गुलाब लावू. काल गेलो मी गुलाब लावायला पण आणि पाहायला गेलो तो गुलाबाचे, तर मला असा काटा घुसला. काटा हातातच खोडला होता, तो निघलाच नव्हता लवकर, खोडून बसला होता. तर पाहत राहू मंडळी शेवटपर्यंत ब्लॉग. आता बघू आज मम्मीचा बड्डे, तर काय काय होतंय, काय करायचं आहे काही नाही, बघत राहा शेवटपर्यंत. पा मंडळी आवरले आता सगळं, पण बसून काय होणार आहे. चला स्वयंपाक राहिलाय ना, बाकीचं तर आवरलंय म्हणा, पण स्वयंपाक करायचंय. कधी सुट्टी नसते आपलं, ना काल ना आज ना उद्या, आहे का नाही. स्वयंपाक तर करावंच लागेल. मग चला लागते मी आता स्वयंपाकाला. सकाळचे काम आवरलेत, स्वयंपाक बाकी. चला पहा मंडळी आल्यात आता पप्पा घरी. चालत बघा आमचे जेवण. आज बनवलंय मम्मीने हे. आज काय बरं नाही, उडद मुगाची डाळ. काल उडदाची होती, आज मुगाची आहे. आणि हे काय पापडात चटणी बनवली मस्त. या खायला. चला मंडळी या तुम्ही पण जेवायला. मंडळी आली आता मम्मी घरी. आता लागले मम्मी घरचे काम आवरायला. इकडे काढले ते भांडे वाढले, कपडे पण बाकी असतील. लागले आता मम्मी घरचं काम आवरायला. आणि आता बघत राहा मंडळी शेवटपर्यंत. आपल्याला कुठे जायचं आहे, तर आज मम्मीचा बड्डे तुम्हाला तर माहितीच आहे, त्यामुळे कुठं जायचं आहे नक्की बघत राहा शेवटपर्यंत. आता लागलेली मम्मी घरातल्या काम आवरायला. अजून पप्पा साईटवरती, अजून पप्पाला काही सुट्टी झालेली नाही. कामावर सुट्टी झाली नाही पप्पाला. पप्पाला सुट्टी झाल्यानंतर पप्पा घरी येते. आता मी पण जरा तोंड हात पाय धुतो. काळ कोणती असं मी तुम्हाला रेडी वगैरे होतात मग दाखवतो तुम्हाला. युवराचा आता झालाय बघा पाणी मारून. का राहिला काय नाही, तर तुम्ही बघत राहा मंडळी शेवटपर्यंत. पहा मंडळी झाली मम्मी आपली रेडी. मस्त साडी घातली. पाहिजे की साडीचा कलर चेंज झाला मग. साडी चेंज कलर. चला आवरलं पा आता आपलं सगळ्यांचं आवरलंय. इकडे युवराज पण तयार झालाय आणि मी पण. पप्पा तर गेले बाहेर. चला तर चला मंडळी आम्ही आता हॉटेलमध्ये जेवायला. तिथं पण व्हिडिओ घेऊ, ते पण दाखवू तुम्हाला. हॉटेलमध्ये आज लई दिवसानंतर आपण हॉटेलमध्ये मम्मीचा बड्डेच्या निमित्तानं हाटलीत. आणि आज बघा मंडळी लई सारा कमेंट आला आपल्याला युट्यूब फॅमिली की मम्मीच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या सगळ्यांनी. तर सगळ्यांना धन्यवाद. तो थँक्यू मन. थँक्यू सर्वांना. हा सगळ्यांनी शुभेच्छा दिल्यात बड्डेच्या मम्मीला.
आणि असंच प्रेम राहते मंडळी तुमचं आणि सगळ्यांना धन्यवाद. तर आता आपण निघलोच बघा, आज आपला उशीर झालाय थोडा, आता निघलोत आपण डायरेक्ट हॉटेलवर गेल्यावरच. आता पहा मंडळी आलेलं आपण हॉटेलमध्ये. इकडं आपली थाळी पण आलेली आहे. कोणती थाळी ऑर्डर केली मम्मा? हां, मम्मीला खायचं होतं बघा आमरस, त्यामुळे आमरस थाळ मागितली. हे बघा आमरस, मटकी डाळ वगैरे सगळं अशी थाळी आहे पूर्ण. आता बसत बघा आपण जेवायला. बोलवा मंडळीला पण. हां, आणि हे बघा आमरस सोबत मंडळी ही आपली पुरणपोळी. आमरस पुरणपोळी अशी थाळी होती आपली पूर्ण. माहिती नाही काय ते सांगू राहिलं. हे बघा पुरणपोळीचा पद्धत वगैरे. तर चला मंडळी या तुम्ही पण. पहा मंडळी मम्मी पप्पाला तर गेले बघा पुढं. आम्ही जेवणासंग केले, तेल दिलं पुढं काढून. त्याला माहीत नाही आम्ही पुढे. तर आम्ही आलो बघा केक घ्यायला. हे बघा केकच्या दुकानावरती आहे. बघू आता कोणते केक वरती जे दिसेल भारी ते चांगलं वाटायला. बघा मंडळी होत मला मस्त वाटला यो केक. केक घेऊन टाका आपण. चांगला किंवा हाँ तो चांगला दिखा त्यापेक्षा. नाम हाँ नाम डाल दो उस पर. नाव का टाकायचं? मम्मीचं नाव मम्मी डाळ हिटलर टाकायचं का? हाँ टाकायचं. हाँ हिटलर डाल दो उस पर. हिटलर झालं. तुला काय झालं? बघा मंडळी केक घेतला आणि केकवर नाव टाकलं बघा आपण हिटलर. नक्की सांगा मंडळी हा वाला केक येते तर कसा वाटतो केक नक्की सांगा. मग पप्पाला माहिती नाही आपण केक घ्यायला आलेलो आहे. आता केक घेऊन जायचं आपल्याला डायरेक्ट घरी. बघा केक केला पाहिजे पॅक. चला आता पहा मंडळी आम्ही घरी आलो. पण इकडे इतकी हवा सुटली आणि आभळ पण आलेलं आहे. पावसाचा अंदाज दिसायला आहे. चला आता आणलाय केक आपण अगोदर घेऊ कट करून. कुठेला केक? हां आणलाय केक. आता हे पसारा आता मम्मी मम्मीच चावणार. मम्मी पसरा आवरून मम्मी घ्या कशावर बसता खुर्ची आण ना बाहेरून. काही करीत नाही, सगळं मलाच करावं लागत आहे मंडळी. हा ना तसं का सरक मदत करू उभं राहिला तू युवा. घ्या हा ते ना. आणि खाली काय घ्यायचं आता? खुर्चीवर बस का? हा मग खुर्चीवर बसायला आले पुरं मला आज. तसं केक का? आणायचंच नव्हतं बरं मंडळी. केकचं मला काहीच हे नाही वाटत. मग पण आता हे दोन्ही लेकायचं लय चाललंय. केक काही लग्नाच्या वाढदिवसाला पण केक नाही आणला, नाही कापूसला. आज कापूस लागल त्याच्यामुळे पाकशी खुर्ची आणली. हा कुठे बसली खुर्चीवर. तुमचं तू काय कसं कशाला नीट खोली बा. हां खोलली टाकशील सगळं केकचा नाश करून. थोड्यासाठीच. त्याच्यावर नाव काय लिहिले पहा म्हणजे वैशाली बाई. वैशाली बाई असं नाव लिहिले आम्ही. खरं नीट खोला जमा. बापरे हे तर हिटलर निघलं. त्याचं नाव घे ना. ते मंडळी नाव कसं वाटतं मंडळी नाव. आणि नाव काय आता मम्मीला सांगा तुम्हीच कमेंट मध्ये. मम्मीला तर आपल्या काय वाचता येत नाही कारण माझा मन. सोडा घ्या. भारी आणि वा मंडळी. चाकू इथं अर्धे लाव ना. ते लावायचं का? लावू दे. पुढे माचीस गॅस बंद आहे. गॅसला काही नाही होत. शर्ट घे ते येवाला सांग करायचं ते. तसं काही नाही हो. अरे माचीस कुठे पण इथं माचीस. शर्ट येऊ द्या ना आधी. ते येवाला सांग येवा करतो त्या फोन. मम्मी मग आता एका टायमात किती काम. हा चेतवती ती मम्मीकडे. त्याच्यात काढता येते ते. योजनेत काढावं लागेल ना. आता ते जाऊ म्हणलं ते चेतावाजे आपल्या नाही निघत. थांब एक मिनिट मम्मा थांब. 2 मिनिटच काम आहे. आभाळले आली मस्त हवा सुटली गार गार. हवा तितकी मस्त सुटली म्हणजे मस्त गार लागू राहिले बाहेर. तर गाडीवरती लय बरं लागू लागलं त्याला का. हा मा नाही ना दोन्ही पण काप. त्याला जाऊ त्याला काय होत नाही. काय होत नाही. काय म्हणले आज आपल्या मम्मीचा बर्थडे होता. त्याच्यासाठी काय ते आणलं होतं ते मला लय वाटत. हे आता पहिली बारात लावलेलं आपण सगळं. आम्ही जेवढे बड्डे केले ना मंडळी असं पहिली बार लावलंय. एकदम चतलं ते. हा कापा आता केक. का बाकी टाळ्या वाजवा टाळ्या. घ्या बर्थडे होता.
केक हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मम्मा, हॅपी बर्थडे टू यू. हा जे पप्पा तिकडे चालू आहे आपलं कीर्तन, त्याच्यामुळे टाळवर चालू झाला. संपला बर्थडे, कापला केक. चला या केक खायला. मला तुमच्या नवरो आला. पहिलं चालेल पहिलं. चांगला बाबा केक, चांगला लागायला का? फोटो काढतो मग. पापायला लहान का सारला केक मी आणलं सगळं. मम्मा सगळं केलं मी आणि मलाच नाही केक. नाही कशाचा चांगला बघ केक. ते कुठे घेऊन चालले? अच्छा असं झालं का? हा सनी मस्त केक आहे मम्मा. बा फोटोग्राफर आपला. तिकडे पहा तिकडे काय खाली त्या खाली. इकडं पहा कॅमेरा काढ. इकडं आमच्या कॅमेरा आपल्याकडे त्याच्याकडे नाही. काय की नको ना बाळा, काहून? मला नाही मेकल. आता फुल जेवण झालंय मंडळी. पुरणपोळी खाल्ली. पुरणपोळी तर तुम्हाला माहिती किती आवडीची आहे. आता केक कसा दक्कन कोणी खाऊ का ना खाऊ. तुमच्यासाठीच आहे मग ते केक. आम्ही केक मंडळी काय म्हणते ते असं क्रीमचा केक मला नाही आवडत. मग क्रीम शिवाय केकच भेटत नाही. अहो खाय बाई क्रीम वरून पण आतून पाय ना. हे केक नाही आवडत आपल्याला. मग दुसरं कसं केक राहतं? नाही असं पतलं 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 पतलं. दुसरं केक कसं राहतं? अहो खाऊन तर पाय आधी मग भांड. सकाळी खाई हा सकाळी भांड. पोळी आमरस पोटामध्ये उड्या पहिलंच मारायला लागलाय आणि वरतून ते केक खाल्ल्यावर कसं व्हायचं? कसं होतंय एवढा ना तर केक ऑनलाईन लागली भांडायला. नाही रे हा? भांडत नाही मी. भांडली सकाळी भांडली खाईन. तू आता नाही खाऊ शकत. नको नको. आता नाही झालंय जेव्हाच्या वर आता खातच नाही. चला आता झोपत कसं येतं? आता आभाळ आलंय झोपायचं कसं आता? या बळ आलंय. पावसाचं वातावरण आहे. हवा पण सुटली. इजा पण लावत्यात. आता झोपायचं नियोजन. आता चला बंगल्यामध्ये. तेच करावं लागेल. बंगल्यात न्यावं लागेल आपला कूलर सगळा पसारा. चट पसारा घेऊन आता जावं लागणार आहे बिल्डिंग मध्ये. हो आणि मंडळी हे जे काय पहिली बार गेलो तर आम्ही हॉटेलमध्ये जेवायला कधीच नाही गेलो. तुम्ही काय लेकरं पण आणलं? एवढाले झालेत. अजून बी हॉटेल मध्ये आणि आम्ही गेलोत. आता मग ते गेलोत पण कसे? कसे? भाभीनं पैसे दिले मला दोघी जणीनं. तेव्हा आम्ही हॉटेलीत जेवायला गेलो. यायनं दिले 1000 रुपये, त्यानं दिले 1000 रुपये. जाय म्हणी मस्त लेकराला काहीतरी बनवून खाऊ घाल. नाही एक भाभी म्हणी लेकराला काहीतरी मस्त बनवून खाऊ घाल. एक जण म्हणी बाहेर जाऊन जेवून ये. माझ्या मन खुशीनं. त्याच्यामुळे हॉटेलीत जेवायला गेले पहिली बार. हा झालं. चला मंडळी रात्रीचे किती वाजले? 10 वाजले मामा. आता आज रात्रीचे 10 वाजले. आता इथंच थांबवतो. चला बाय बाय.